नमस्कार, मी मधुरा। आज काय बनवूया या जगातील सर्वात कठीण प्रश्नाचं उत्तर सोपं करायला मी आली आहे। चला तर मग सुरुवात करूया। आज काय बनवूया? आज आहे ना आपण अतिशय सोप्या पद्धतीने आणि झटपट बनवून तयार होणारी मिसळची थाळी कशी बनवायची ते बघतोय। जेव्हा आपण मिसळचा विचार करतो, त्याचा कटचा विचार करतो, तेव्हा ना त्यामध्ये योग्य प्रमाणात इन्ग्रेडियंट वापरणं अत्यंत गरजेचं असतं, त्यामुळे त्याला अस्सल मराठीत चव येते। चला तर मग सुरू करूयात। कुकरमध्ये मिसळ आहे, कट आला पाहिजे म्हणून 4 चमचे तेल गरम करायला ठेवलेलं आहे। खमंग अशी फोडणी घालून घ्यायची। सगळ्यात आधी मोहरी मस्त तडतडली पाहिजे। मोहरी मस्त तडतडली की यामध्ये जाईल जिरं, चिमूटभर हिंग, कढीपत्ता आणि बारीक चिरलेला कांदा। एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे आणि सोनेरी रंग येईपर्यंत कांदा छान परतून घेऊया। आता इथे कांदा आहे ना मी मस्त असा 5 ते 6 मिनिटं छान परतून घेतलेला आहे। तुम्ही बघू शकाल हलकासा सोनेरी रंग यायला सुरुवात झालेली आहे। आता आपण यामध्ये घालणार आहोत कांदा लसूण मसाला, लाल तिखट मिक्स करूयात। आता यामध्ये मी घालते 1 चमचाभर बेसन। येस, इन्स्टंट मिसळ आहे, यामध्ये आपण वाटण वगैरे घालत नाही। बेसनमुळे काय होतं ना, याला बाइंडिंग यायचं काम येतं। हे हलकंसं असंच तेलात परतून घ्यायचं आणि मिक्स करून टाकायचं। आता यामध्ये मी घालते 100 ग्रॅम मोड आलेली मटकी पण मिक्स करू। आणि आता मिसळ आहे तर यामध्ये भरपूर पाणी आपण घालतो। मीठ घालूयात चवीपुरतं, मिक्स करूयात व्यवस्थित। तुम्ही बघू शकाल ऑलरेडी छान दिसतंय, कट पण सुरेख आलेला आहे। झाकण लावूयात आणि मध्यम आचेवर 15 मिनिटं हे शिजण्यासाठी ठेवून देऊयात, म्हणजे मटकी पण शिजेल। शिट्टी काढायची गरज नाही, मध्यम आचेवर फक्त एक वाफवून घ्यायचं 10 ते 15 मिनिट। इथे मिसळ मी 15 मिनिटं छान वाफवून घेतली, शिट्टीची अजिबात गरज नाही आहे। आणि चेक करूयात, आहा, क्या बात है। ऑथेंटिक असा अरोमा पण येतोय, सुवास येतोय यामधून, क्या बात है। आणि चला आता मी मिसळ सर्व करायला घेते। मिसळ थाळी बनवून तयार आहे, मस्त दिसते, झणझणीत एकदम ही मिसळ थाळी झाली आणि मुख्य म्हणजे खूप कमी कष्टात कमी श्रमात होते। पावसाळा स्पेशल मसालेदार आणि चविष्ट मिसळ थाळी करण्यासाठी लागणारं साहित्य: 4 चमचे तेल, अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं, चिमूटभर हिंग, कढीपत्ता, 1 मोठा बारीक चिरलेला कांदा, 2 चमचे कांदा लसूण मसाला, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा बेसन पीठ, 100 ग्रॅम मोड आलेली मटकी, पाणी, मीठ। मोहरी जिऱ्याच्या फोडणीत हिंग, कढीपत्ता घालायचा आणि कांदा घालून तो सोनेरी रंगावर परतायचा। आता त्यात कांदा लसूण मसाला आणि तिखट घालायचं आणि यात बेसन घालून तेही परतून घेत मिसळून घ्यायचं। यात आता मटकी आणि त्यावर पाणी, चवीप्रमाणे मीठ घालून साधारण 10 ते 15 मिनिटं वाफवून घेत शिजवायचं आणि अशा पद्धतीने ही मिसळ थाळी सर्व्ह करायची। झाली आपली पावसाळा स्पेशल झटपट मिसळ तयार। तर आज आपण बनवतोय CKP स्पेशल कोबीचे भानवडे। पारंपरिक भानवडे जे बनवले जातात त्यामध्ये बऱ्याचदा चणा डाळीचा वापर होतो आणि निखाऱ्यावर, म्हणजे पूर्वीच्या काळी निखारे खाली आणि वर निखारा देऊन तो भाजला जायचा, म्हणजे इन शॉर्ट केक सारखा केला जायचा। पण आता ती सोय सुविधा नाही, त्यामुळे आपण पटकन थोडंसं ट्विस्ट देऊन हा पटकन होणारा भानवड्यांचा प्रकार आपण बघणार आहोत। सगळ्यात आधी सुरुवातीला खिसलेला कोबी घ्यायचा, म्हणजे थोडंसं असं पातळ आणि लांब लांब ठेवायचं, म्हणजे हे भानवडे जेव्हा शिजतात ना तेव्हा ते छान दिसतात। यामध्ये घालूयात बारीक चिरलेला कांदा, ओल्या नारळाचा चव 2 चमचे, कोथिंबीर बारीक चिरलेली, गरम मसाला 1 चमचा, धणेपूड अर्धा चमचा, हळद, चवीनुसार मीठ, मिरचीचा ठेचा चवीपुरता, लाल तिखट।
आता या भाज्या आहेत या आधी हाताने अशा छान मिक्स करून घ्यायचे. यामध्ये मीठ घातलंय. मीठ घातल्यामुळे ना या भाज्यांना छान पाणी सुटतं. आता यामध्ये एकतर तुम्ही चणा डाळ भिजवून त्याची भरड काढून घालू शकता किंवा मी इथे चणा डाळीचं पीठ घेतलेलं आहे, म्हणजेच बेसन घेतलंय. आणि पाण्याचा अजिबात वापर करायचा नाहीये. फक्त या भाज्यांमध्येच जे नैसर्गिक मॉइश्चर आहे त्याला बाइंडिंग येईल इतपतच चणा डाळीचं पीठ आपण यामध्ये घालतो. आणि इथे हे पीठ बनवून तयार आहे. तुम्ही बघू शकाल छान असं एकसंध झालेलं आहे. अशी कन्सिस्टन्सी हवी. आता आपण याचे भानोळे तयार करूयात. पण याची तुम्ही भजी जरी तळली ना तरी अफलातून लागते. आता हे भानोळं करण्यासाठी इथे तवा मी गरम करायला ठेवलेला आहे. यामध्ये घालूयात तेल. तेल थोडंसं जास्त घालायचं म्हणजे हे तव्यामध्ये चिकटत नाही आणि भानोळे आपले छान खुसखुशीत बनवून तयार होतात. आणि आपण थालीपीठ थापतो तसंच हे छान स्प्रेड करून घेऊ. शक्य असेल तितकं एकसारखं करून घ्यायचं आणि हे जाडसरच करायचं. आता एक चमचा घ्यायचा आणि चमच्याच्या साह्यानं ना हे एजेस आहेत ना हे असे थोडेसे स्ट्रेटन करून घ्यायचे. हे साधारण कटलेट असतं ना तसा आकार आपल्याला द्यायचा आहे. फार असे थालपिठासारखे पसरट एजेस नाही झाले पाहिजे. आता यावर झाकण ठेवूयात आणि मध्यम आचेवर एक 7 ते 8 मिनिटं हे छान खरपूस खालच्या बाजूने होईपर्यंत भाजून घेऊयात. आता इथे एक बाजू म्हणजे खालची बाजू मध्यम आचेवर जेमतेम 5 मिनिटं मी छान भाजून घेतलेली आहे. झाकण काढूयात आता. वा, काय भन्नाट दिसतंय. आता हे भानोळं असंच उचलायला गेलो तर ते तुटणार. मग काय करायचं, काही घाबरायची गरज नाही आहे. याच्या वरच्या बाजूला पण आहे ना पण थोडंसं तेल घालूयात. तर तेलाचं छान कोटिंग दिलं की एक प्लेट घ्यायची. प्लेट यावर अशी मस्त उपडी करायची आणि यावर हे भानोळं आपण काढून घेऊयात. वा, क्या बात आहे. तुम्ही बघू शकाल काय सुंदर रंग आलेला आहे. आता हे स्लाइड करूयात याच पॅनवर. जबरदस्त. आता पुन्हा झाकण ठेवूयात आणि ही खालची बाजू आहे जी आपण उलटलेली तीही छान खरपूस भाजून घेऊयात. कोबीचं भानोळं दोनही बाजूने खमंगपैकी मी भाजून घेतलेलं आहे. आता गॅस करते बंद आणि आपण हे करूयात चेक. आ हा 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 हा, क्या बात आहे. काय मस्त सुवास दरवळतो या भानोळ्याचा. पावसाळा स्पेशल कोबीचे भानोळे बनवण्यासाठी लागणारं साहित्य: 1 कप बारीक किसलेला कोबी, 1 बारीक चिरलेला कांदा, 2 मोठे चमचे खवलेलं ओलं खोबरं, बारीक चिरलेली कोथिंबीर, 1 चमचा गरम मसाला, अर्धा चमचा धणेपूड, अर्धा चमचा हळद, चवीनुसार मीठ, चवीनुसार हिरव्या मिरचीचा ठेचा, 1 चमचा लाल तिखट, जरुरीनुसार बेसन, जरुरीनुसार तेल, किसलेला कोबी, त्यात बारीक चिरलेला कांदा, ओल्या नारळाचा चव, कोथिंबीर, गरम मसाला, धणेपूड, हळद, चवीनुसार मीठ, मिरचीचा ठेचा आणि तिखट घालायचं. अशा पद्धतीने हे मिश्रण एकत्रित करायचं. आता यात बेसन घालून याचा पाणी न वापरता गोळा तयार करायचा. आता तेलाने ग्रीस केलेल्या तव्यावर थापायचे आणि झाकण ठेवून मध्यम आचेवर दोन्ही बाजूंनी अशा पद्धतीने भाजायचे. झाले आपले पावसाळा स्पेशल कोबीचे भानोळे तयार. कुरकुरीत कॉर्न घरच्या घरी अतिशय सोप्या पद्धतीने कसं बनवायचं ते बघतोय. इथे कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. यामध्ये मीठ घालायचं उकळत्या पाण्यामध्ये आणि 400 ग्राम मी इथे मका घेते. हा मका यामध्ये घालायचा आणि हा छान आहे ना एक खूप वेळ नाही शिजवायचा. एक 5 मिनिटं फक्त याला एक उकळी काढून घ्यायची. इथे मका आहे ना छान 5 मिनिटं उकळून घेतलेला आहे. गॅस बंद करायचा आणि काय करायचं, एक बाउल घ्यायचं. बाउलवर अशी एक जाळी किंवा चाळणी घ्यायची आणि त्यावर यातलं पाणी सगळं निथळून काढायचं आणि एक 5 मिनिटं हे थंड होण्यासाठी ठेवून देऊया. यातलं पाणी पूर्ण खाली निथळलेलं आहे. आता काय करायचं, एक 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घ्यायचं आणि हे छान कॉर्नफ्लॉवरने हे कॉर्न कोट करायचे. थोडंसं यामध्ये मिरपूडही घालू.
कॉर्न आपण बॉईल करताना त्यामध्ये मीठ घातलं होतं, त्यामुळे आता मीठ घालायची गरज नाही. हे बघा छानपैकी हे चिकटलं जातं कॉर्नला. हेच आपल्याला हवं आहे आणि जे जास्तीचं एक्सेस असेल ते खाली निघून जाईल पाण्यात. चला आता हे तळून घेऊयात. तेल तापवलेलं आहे. आता कॉर्नचं काय होतं ना, तेलात टाकले की ते टपाटपा फुटायची शक्यता दाट असते. त्यामुळे मका भजी, मक्याच्या रिलेटेड काही पदार्थ तुम्ही तळत असाल ना, तर ते मीडियम टू हाय हीट म्हणजे थोड्या मोठ्या आचेवर तळून घ्यायचे. आणि आता हा तेलात सोडूयात. आणि छान असा सोनेरी रंग आला कॉर्न काढूया. हे मी जाळीवर काढते म्हणजे त्यातलं ते जास्तीचं तेल आहे ते खाली निथळेल. त्याचबरोबर जो तळलेला मका आहे ना, त्याच्यातली ही गरम हवा खालनं वरनं रिलीज होईल आणि मग तो मऊ पडणार नाही. आणि तुम्हाला असं वाटलं ना की नाही आता हा फुटतोय, तर गॅस सरळ बंद करा आणि मग काढा. मग अजिबात तो फुटत नाही. आता मका आपला तळून झालेला आहे. आता मसाला करूया. तर त्यासाठी 1 चमचा लाल तिखट, पाव चमचा चाट मसाला घ्यायचा, अर्धा चमचा जिरपूड, मिरपूड आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं. आणि यात थोडं मीठही घालूयात. चला आपला हा मसाला देखील तयार आहे क्रिस्पी कॉर्नचा. आता हा तळलेला मका कॉर्न सगळे काढूयात. बघा मस्त झालेत, खुसखुशीत एकदम. आता यामध्ये हे स्पाइस मिक्स जे आपण तयार केलं होतं हे घालायचं, बारीक चिरलेला कांदा आणि कोथिंबीर खूप सारी. आणि हे फक्त आता हे बघा. पावसाळा स्पेशल चटपटीत क्रिस्पी कॉर्न करण्यासाठी लागणारं साहित्य: चवीनुसार मीठ, 400 ग्रॅम मक्याचे दाणे, 2 मोठे चमचे कॉर्नफ्लोअर, चवीनुसार काळी मिरी पूड, तळण्यासाठी तेल, 1 चमचा लाल तिखट, पाव चमचा चाट मसाला, अर्धा चमचा जिरेपूड, अर्धा चमचा काळी मिरपूड, चवीनुसार मीठ, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली कोथिंबीर, पाणी. उकळत्या पाण्यात मीठ घालून यात मका घालायचा आणि साधारण 5 मिनिटं उकळी काढून घेत यातलं पाणी निथळून घेत यावर कॉर्नफ्लोअर आणि मिरपूड घालायची आणि व्यवस्थित कोट करायची. आता गरम तेलात मोठ्या आचेवर अशा पद्धतीने तळायचे. आता मसाला करण्यासाठी तिखट, चाट मसाला, जिरेपूड, मिरपूड आणि मीठ घालून तळलेल्या कॉर्नवर हा मसाला घालायचा आणि वर आवडीप्रमाणे कांदा, कोथिंबीर घालायची आणि अशा पद्धतीने कोट करायचं. झाले आपले पावसाळा स्पेशल झटपट क्रिस्पी कॉर्न तयार. स्पेशल पिठलं भाकरी थाळी झाली तर क्या बात है. तर सगळ्यात आधी आपण कांदा चटणी बनवूयात, जी त्या थाळीबरोबर सर्व केली जाते. ही कांदा चटणी बनवण्यासाठी इथे मी कांदा असा थोड्या हलक्याशा मोठ्या चंक्समध्ये कट करून घ्यायचं. खूप फाईन कांदा ठेवायचा नाही आहे. यामध्ये मी घालते 1 चमचाभर बॅडगी मिरची पावडर. त्याचसोबत यामध्ये घालूयात चवीपुरतं मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि थोडासा लिंबाचा रस. आता हे मिक्स करूयात. कांद्याचं मिश्रण व्यवस्थित मिक्स झालं की इथे 1 चमचाभर तेल गरम करून घेतलं आहे. यामध्ये घालायचं हिंग आणि हे गरम तेल आपण घालतोय या कांद्याच्या मिश्रणावर आणि हे पुन्हा मिक्स करूयात. आणि आपली ही कांदा चटणी बनवून तयार आहे. कांद्याची चटणी करण्यासाठी लागणारं साहित्य: चिरलेला कांदा, 1 चमचा लाल तिखट, चवीनुसार मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर, लिंबाचा रस, 1 चमचा तेल, पाव चमचा हिंग. कांदा चटणी करण्यासाठी जाडसर चिरलेला कांदा, त्यात तिखट, चवीप्रमाणे मीठ, कोथिंबीर आणि लिंबाचा रस पिळायचा आणि हे मिश्रण एकत्र करून त्यात हिंगाची फोडणी घालायची. झाली आपली कांद्याची चटणी तयार. आता आपण पिठलं बनवायला सुरू करूया. तर सगळ्यात आधी इथे मी 1 कपभर बेसन घेतलेलं आहे. बेसनमध्ये आपण घालूयात पाणी आणि हे हलकंसं मिक्स करूयात. एकदम फाईन पेस्ट करायची गरज नाही आहे, पण नंतर जर आपण फोडणीमध्ये बेसन घातलं पाण्यात तर गुठळ्या जास्त व्हायच्या शक्यता आहेत.
गुठळ्यांचं पिठलं आवडतं मला, त्यामुळे मी हे अगदी फाईन पेस्टमध्ये नाही मिक्स करणार आहे. तुम्ही बघू शकाल हलक्याशा गुठळ्या यामध्येही मी ठेवते. पिठलं बनवण्यासाठी 2 चमचे तेल गरम केलेलं आहे. त्यामध्ये सगळ्यात आधी मोहरी छान फुलली की घालायचं आहे जिरं, हिंग, कढीपत्त्याची पानं आणि खूप सारा बारीक चिरलेला कांदा. मध्यम आचेवर कांदा हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत मस्तपैकी परतून घ्यायचा आहे. कांदा इथे हलकासा परतत आला की यामध्ये लसूण मिरचीचा ठेचा घालायचा आहे. आता हे मिक्स करूयात. यामध्येच घालूयात हळद आणि हे छान एक 2 ते 3 मिनिट एकत्र शिजवून घेऊया. 1-2 मिनिट हळद परतून झाले की यामध्ये घालायचे पाणी. साधारण अर्धा कप बेसन असेल तर 2 ते 2.5 कप पाणी. चवीपुरतं मीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आणि यामध्ये आता आपण घालूयात हा बेसनचा घोळ जो आपण आधी बनवून घेतला होता. हा घोळही या गरम पाण्यामध्ये पटकन व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा. छान हा बेसनचा घोळ व्यवस्थित मिक्स झाला की झाकण ठेवायचं. बेसन घातल्यावर हे पिठलं मी साधारण एक 10 मिनिट मध्यम आचेवर मस्त असं रटरट शिजवून घेतलेलं आहे. मस्त तुम्ही बघू शकाल मस्त दिसतंय. आणि कन्सिस्टन्सी दाखवते. भाकरीसोबत आपल्याला हे खायचं आहे, त्यामुळे मी हे खूप दाटसर केलं नाही. आणि तुम्ही बघू शकाल हलक्याशा गुठळ्या झालेल्या आहेत बेसनच्या. सो हे पिठलं चवीला खूप छान लागतं. जर तुम्हाला गुठळ्या नसतील आवडत तर बेसनची जी पेस्ट आपण बनवतो ना ती एकदम स्मूथ फाईन बनवा. पण हे पिठलं असं चवीला मस्त लागतं. तर यामध्ये घालूयात बारीक चिरलेली कोथिंबीर खूप सारी. आणि मस्त आपलं झणझणीत आणि खमंग पिठलं बनवून तयार आहे. पिठलं करण्यासाठी लागणारं साहित्य: 1 कप बेसन, पाणी, 2 चमचे तेल, अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं, पाव चमचा हिंग, कढीपत्ता, बारीक चिरलेला कांदा, लसूण मिरचीचा ठेचा, पाव चमचा हळद, चवीनुसार मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर. आता पिठलं करण्यासाठी बेसन घेऊन त्यात पाणी घालायचं आणि मुसळून घेत मोहरीच्या फोडणीत जिरं, हिंग, कढीपत्ता आणि कांदा घालून सोनेरी रंगावर परतायचा. आता यात लसूण मिरचीचा ठेचा आणि हळद घालून परतून घेत यात पाणी घालायचं आणि तयार केलेल्या बेसनाची पेस्ट यात घालायची आणि झाकण ठेवून साधारण 8 ते 10 मिनिटं शिजवून घ्यायचं. आणि यावर आवडीप्रमाणे कोथिंबीर घालायची. झालं आपलं पिठलं तयार. आता भाकरी बनवून घेऊयात. ज्वारीचं पीठ आहे, त्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं, मिक्स करून गरम पाणी घालायचं म्हणजे बाइंडिंग छान येतं. आता हे पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं. कमीत कमी 2 ते 3 मिनिटं तरी पीठ छान मळलं गेलं पाहिजे. यातून एक छोटा पोर्शन घ्यायचा, सुक्कं पीठ पोळपाटवर टाकून घ्यायचं आणि त्यावर हा भाकरीचा गोळा ठेवून ही छान पातळसर थापून घ्यायची. जी वरची बाजू आहे ती तव्यावर गेली पाहिजे आणि पिठाकडची बाजू वरच्या साईडला आली पाहिजे. आता पिठाकडची जी बाजू आहे वरच्या बाजूला त्यावर एक 2 ते 3 चमचे पाणी घालून ते पाणी छान व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायचं आणि मध्यम आचेवर एक 2 ते 3 मिनिट भाकरी भाजून घ्यायची. आता भाकरी 2 मिनिटं भाजून झाली की ही तव्यावरून काढून पलटवून घ्यायची आणि दुसऱ्या बाजूनेही 2 ते 3 मिनिट हलकीशी भाजून घ्यायची. ज्वारीची भाकरी करण्यासाठी लागणारं साहित्य: ज्वारीचं पीठ, चवीनुसार मीठ, गरम पाणी. भाकरी करण्यासाठी ज्वारीच्या पिठात मीठ घालायचं आणि गरम पाणी घालत हे मळून घ्यायचं. अशा पद्धतीने गोळा करून याची भाकरी थापायची आणि अशा पद्धतीने दोन्ही बाजूनी भाजून घ्यायची. झाली आपली भाकरी तयार. आता कुरकुरीत खेकडा भजी झालीच पाहिजे. स्लाइस केलेला कांदा आहे इथे. बेसन घालूयात, त्यावर तांदळाचं पीठ. भजी कुरकुरीत होण्यासाठी लाल तिखट, चिमूटभर हिंग, चवीपुरतं मीठ, ओवा आणि त्याचसोबत अगदी चिमूटभर खायचा सोडा, हळद आणि त्याचसोबत बारीक चिरलेली कोथिंबीर. आता हे सुके जिन्नस कांद्यासोबत व्यवस्थित कालवून घ्यायचे, मिक्स करायचे. अगदी चमचाभर पाणी घालायचं. अगदी सरसरीत बॅटर करायची अजिबात गरज नाही. बाइंडिंग पुरतं 2 ते 3 चमचे फक्त पाणी यामध्ये घालायचं. आता आपण भजी तळायला घेऊया. एक साईड छान तळून झाली की भजी पलटी करायची आणि दुसऱ्या बाजूने खरपूस खमंग तळून घ्यायची.
मस्त खुसखुशीत होतात ह्या खेकडा भजी. खेकडा भजी: उभा चिरलेला कांदा, अर्धा कप बेसन, पाव कप तांदळाचं पीठ, लाल तिखट, चिमूटभर हिंग, चवीनुसार मीठ, ओवा, चिमूटभर खायचा सोडा, हळद, बारीक चिरलेली कोथिंबीर, थोडंसं पाणी, तळण्यासाठी तेल. खेकडा भजी करण्यासाठी अशा पद्धतीने चिरलेला कांदा, बेसन आणि त्यात थोडं तांदळाचं पीठ घालायचं. आता त्यात तिखट, हिंग, चवीपुरतं मीठ, ओवा, खाण्याचा सोडा, हळद आणि कोथिंबीर घालून याचा गोळा तयार करायचा आणि अशा पद्धतीने भजी तळायची. झाली आपली पावसाळा स्पेशल पिठलं भाकरी थाळी तयार. भन्नाट दिसते, जबरदस्त लागते. मेन म्हणजे बाहेर पाऊस पडतोय, तर अशा वातावरणामध्ये ही थाळी नक्की ट्राय करा. पुन्हा भेटूयात अशाच मस्त रेसिपीज सोबत. तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात राहा.